पुढची बातमी बघूयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलं झोडपलंय। जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, फुलंब्री या तालुक्यांमध्ये गारा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झालाय। रब्बी हंगामातील मका, गहू, हरभरा, कांदा या पिकांचं यात नुकसान झालंय। या ढगाळ वातावरणामुळे तुम्ही बघताय माझ्या मागे आंब्याचे झाड आहे। या आंब्याच्या कैऱ्या खूप गळाल्यात आणि पेरू आहे, पेरूला पण बार आहे, तो बार पण गळू राहिला आणि फुलं ज्या बी झाडाला फुलं आहे त्या फुलाचं खूप नुकसान झालं। आता जनावरांसाठी भूस ठेवलं होतं, भूस भिजलं, आता खूपच नुकसान झाली। याच्याकडे काहीतरी गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन करावं किंवा शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं ही विनंती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलेलं आहे। पैठण, गंगापूर, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड या तालुक्यांमध्ये गारा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झालेला आहे। त्यामुळे रब्बी हंगामातील मका, गहू, हरभरा, कांदा या पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून राज्यभरात 25 ते 30 हजार हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। पंचनामे झाल्यावर सरकार पातळीवर मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय। अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। हवामानाच्या अंदाजानुसार आजचा दिवस त्यामध्ये आहे एक शेवटचा दिवस कदाचित। ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। स्टँडिंग ऑर्डर्स त्या, त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहे। संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल। पुढची बातमी बघूयात। नाशिकच्या आदिवासी भागातून शेकडो महिलांनी पंचायत समितीच्या आवारात हंडा मोर्चा काढलाय। गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा